तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत इराणी चोरट्याला कल्याणच्या खडकपाड पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 9 लाख रुपयांच्या चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 9 चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे। आरोपीकडून आणखी काही गुन्ह्याचा तपास सुरू असून या कारवाईमुळे वाहन चोरीच्या अनेक प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी दिनांक 4/8 रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की त्यांची सीबी शाईन मोटरसायकल ही चोरी झालेली आहे। त्यावरून खडकपाडा पोलीस ठाण्याला चोरीचा गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे प्रकटीकरण पथकाचे API सतीश पाटील आणि त्यांचं पथक हे आरोपीचा आणि गाडीचा शोध घेत असताना एक इराणी आरोपी हा त्याच्या ताब्यामध्ये सदर मोटरसायकलसह दिसून आला असता त्याला पळण्याची संधी न देता त्याला शिताफीनं अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामधली ती मोटरसायकल जप्त केली। त्याचबरोबर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून आणखी इतर 8 गाड्यासुद्धा त्या आरोपीनं चोरी केल्याचे आपल्याला तपासामध्ये समजले। त्यावरून सदरच्या 8 गाड्या ह्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्याला चोरी केलेले गुन्हे उघडकीस आणून सदर वाहनं जप्त केलेले आहेत। या आरोपी यापूर्वीचं रेकॉर्ड आपण तपासलं असता मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला 7 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, फसवणुकीचे आहेत, NDPSचा पण गुन्हा दाखल आहे त्याच्यावर 2 आणि सदर गुन्ह्यामध्ये हा आरोपी कापूरबावडे पोलीस स्टेशन आणि बदलापूर पोलीस ठाणे या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या 2 गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे। त्याचबरोबर कापूरबावडे पोलीस स्टेशनचा एका बुलेट चोरीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो पाहिजे आरोपी आहे। या आरोपीला आपण मान्य न्यायालयासमोर रिमांडकरता हजर केले असता त्याला दिनांक 7/8 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर झालेले आहे। आणखी याच्याकडून कुठले गुन्हे उघडकीस येतात का याबाबत तपास चालू आहे। सदर आरोपी हा वेगवेगळ्या ठिकाणावरून हा गाड्या चोरी करणं, त्या गाड्याचा दुसऱ्या चेन स्नॅचिंगचे किंवा इतर गुन्ह्यामध्ये वापर करणं अशा प्रकारची मोडस आहे याच्यामध्ये। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।